स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भरपूर दिवसांपासून तुमच्या कमेंट येत होत्या की नवीन व्हिडिओ टाका, नवीन अपडेट द्या। तर आज आपण आलेलो आहे वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टवर आणि यवतमाळची रेल्वे टनलची आपण आज अपडेट घेणार आहे। कारण 5 ते 6 महिने आधी मी या रेल्वे टनलचा व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट, एंडिंग पॉईंट, कोणत्या ठिकाणी आहे, किती काम झाले हे सर्व तुम्हाला दाखवलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर चांगला प्रतिसाद दिला आणि आज त्याच टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहे। कारण 6 महिन्यानंतर आता किती काम झालेले आहे या रेल्वे टनलचे, दोन्ही बाजूने किती खोदकाम झालेले आहे, कारण दोन्ही बाजूने खोदकाम चालू आहे। या रेल्वे टनलसाठी कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जात आहे, कोणकोणत्या मशिनरीज त्या ठिकाणी काम करत आहे, कोणत्या मशिनरीजने हे खोदकाम केले जात आहे, ही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने टनलचे काम किती झाले, आणखी किती दिवस लागणार आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। टनलचा स्टार्टिंग पॉईंट, टनलचा एंडिंग पॉईंट, दोन्ही भागाची अपडेट तुम्हाला लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आतमध्ये जाऊन त्याचप्रमाणे कळंब ते यवतमाळचा जो काही भाग आहे, जे काही अपडेट आहे, जे काही काम झालेलं आहे त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुमच्यासाठी येणार आहे। त्याचप्रमाणे यवतमाळ रेल्वे स्टेशनचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे, कारण त्या ठिकाणी परमिशन घेऊन जावं लागणार आहे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी। तर बघा, व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आता आपण आलेलो आहे बेलोना या गावाजवळ असलेल्या टनलच्या स्टार्टिंग पॉईंटवर आणि टनल तुम्हाला समोर दिसत आहे या ठिकाणी। त्याचप्रमाणे ट्रक वगैरे आतमध्ये जात आहे आणि या बाजूला पाहिल्यानंतर बघा, पूर्ण कॅनल टाईप जवळपास 30 ते 40 फूट खाली खोदकाम केलेलं आहे आणि हे पूर्ण जे काही टेकडी दिसत आहे ते टेकडी पूर्ण कापून काढलेली आहे या टनलचे काम करण्यासाठी आणि टनल समोर काढली जात आहे। त्याचप्रमाणे जे काही बांधकाम आहे हे मशिनरीज वगैरे तुम्हाला खाली ठेवून असलेले दिसून येते। खालच्या बाजूला मशिनरी आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे। या बाजूने जर आपण पाहिलं तर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे, जे काही मजूर आहेत, त्यांचं जे काही रूम्स वगैरे आहेत ते इथेच राहतात आणि इथेच काम करतात। आपण आता खाली जाणार आहे। खाली जाऊन मी तुम्हाला पूर्ण एरिया टनलच्या आतमध्ये काय काम आहे पूर्ण दाखवणार आहे। पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहे या ठिकाणी आणि समोरच्या बाजूला जे आहे ते पाईपाची सीडी आहे, समोर तुम्हाला दिसून येते आणि त्या बाजूला बघा एक पिवळा पाईप लावलेला आहे, तो कशासाठी लावलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पाईपाची सीडी आहे, पाईपाच्या सीडीने आपल्याला खाली उतरायचं आहे। खाली उतरल्यानंतर बघा, अशा प्रकारे जे काही एरिया आहे आजूबाजूला दिसून येतो। बॅरिगेडिंगसाठी सुद्धा पाईप वगैरे लावलेले आहे आणि परत एक सीडी आहे, त्या सीडीवरून आपल्याला पुन्हा एक वेळा खाली उतरायचं आहे आणि अशा प्रकारे बघा टनलचे बांधकाम आपल्याला समोरच्या बाजूने दिसून येते। तर आता आपण खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा मशिनरीज 2 मशीन ठेवून असलेल्या दिसून येते। एक लाल मशीन आहे आणि दुसरी जी आहे ती पांढऱ्या कलरची मशीन आहे। त्याचं काम मी तुम्हाला समोर या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याच मशीनीच्या मदतीने पूर्ण काम या ठिकाणी होत आहे। तर बघा, थोडं आतमध्ये जाऊन आपण बघूया। जवळपास बेलोना या गावाजवळून जे आहे ते 1 ते 1.5 किलोमीटर आतमध्ये यावं लागते। कळंबपासून 8 ते 10 किलोमीटर गेल्यानंतर जवळपास कळंबच्या म्हणजे यवतमाळच्या मधात हे बेलोना गाव आहे, हायवे टच आहे आणि त्या गावातूनच आल्यानंतर आपल्याला या टनलचा रस्ता मिळतो। गावकऱ्यांना विचारल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे जे टनलचे काम सुरू असलेले आपल्याला दिसून येते। तर बघा, बाजूला जे तुम्हाला हे सेटअप दिसत आहे, पिवळ्या कलरचा पाईप दिसत आहे, ही ब्लोअर मशीन आहे। ब्लोअर फॅनच्या मदतीने आतमध्ये ऑक्सिजन आणि हवा पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। जिथपर्यंत या टनलचं काम झालेलं आहे तिथपर्यंत हा पाईप टाकलेला आहे आणि बाहेरची शुद्ध हवा आणि ऑक्सिजन या पाईपच्या मदतीने आतमध्ये जाणार, म्हणजे ज्या ठिकाणापर्यंत खोदकाम केलेलं आहे, म्हणजे अधिकारी किंवा मजूर जे आहे त्यांना ऑक्सिजन आणि शुद्ध हवा भेटायला पाहिजे। तर बघा, अशा प्रकारे या ठिकाणी काम सुरू आहे। या टनलचे जे आहे ते वर्धा आणि कळंब भागाकडून जे आहे ते जवळपास 850 मीटर काम झालेले आहे आणि येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये 1 किलोमीटर काम पूर्ण होऊन जाईल। या टनलची लांबी जी आहे बेलोना ते काडली या गावापर्यंत 3 किलोमीटर लांबीची टनल आहे, पण बेलोना या गावाच्या बाजूने जे आहे ते जवळपास 850 किलोमीटरच काम पूर्ण झालेलं आहे। सध्या काडलीकडे किती काम झालेलं आहे ते समोरच्या पॉईंटवर मी तुम्हाला दाखवणारच आहे। आतमध्ये बघा, ट्यूबलाईट लावलेली आहे आतमध्ये उजेड पडण्यासाठी। त्यांनी सांगितलं की जास्त आतमध्ये जाऊ नका, रिस्क होऊ शकते। बाहेरच्या लोकांना जास्त आतमध्ये जायची परमिशन नाही, त्यामुळे मी जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही। पण तुम्ही काम या ठिकाणी क्लिअर पाहू शकता, कशा पद्धतीने काम केलेलं आहे, कसे डायामीटर आहे, ट्यूबलाईट वगैरे लावलेलं आहे। आतमध्ये ट्रकचं जाणं येणं सुरू आहे, जे काही आतमध्ये खोदकाम वगैरे सुरू आहे आणि या जे काही टनलचं खोदकाम आहे हे ब्लास्टिंग अँड ड्रिलिंग मशीन पद्धतीने सुरू आहे। जे काही तुम्हाला रेड कलरची मशीन या ठिकाणी मी दाखवत आहे, या मशीनच्या मदतीने ब्लास्टिंग आणि ड्रिलिंग केली जाते।
त्यानंतर जे व्हाईट कलरची मशीन आहे त्या मशीनच्या मदतीने वरच्या गोल सर्कल जो आहे, राऊंड सर्कल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, या सर्कलला जाडी म्हणजे मेश लावली जाते आणि त्यानंतर त्या मशीनच्या मदतीने काँक्रिटिंग या ठिकाणी अशा प्रकारे या गोलाईमध्ये भरले जाते आणि अशा प्रकारे नटबोल्ट लावून जे आहे ते जाडी फिट केली जाते, म्हणजे वरचं काँक्रीट आणि लोहा जो काही बांधला जातो तो पूर्ण वर टाईट राहील आणि ही टनलचे जे काही कंस्ट्रक्शन आहे ते मजबूतीने अशा प्रकारे होईल. तर आपण पाहू शकता आतमधील भाग तुम्हाला दिसत आहे, जबरदस्त या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे काडली या ठिकाणी, म्हणजे टनलचा जो काही दुसरा पॉईंट आहे, टनलचा एंडिंग पॉईंट काडली या ठिकाणी, त्या ठिकाणी किती काम झाले ते आपण आता बघूया. तर बघा, बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे सीन आपल्याला दिसून येतो. जे काही अधिकारी आहे, मजूर आहे, त्यांनी मला ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तर बघा, आता आपण काडली या गावाजवळून 2 किलोमीटर या टनलच्या एंडिंग पॉईंटवर आलेलो आहे आणि यवतमाळच्या दिशेने आपण आहे. काडली गावाजवळून जवळपास 2 किलोमीटर आणि या ठिकाणी बघा काम सुरू आहे टनलचं. बाहेर डंपर उभा असलेला आपल्याला दिसून येते. वरच्या बाजूला या कंपनीचा कॅम्प आहे, तिकडे तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपल्याला खाली जायचं आहे आणि खाली टनलच्या आतमध्ये किती काम झालेलं आहे ते पाहायचं आहे. या दिशेने या टनलचा रस्ता यवतमाळकडे जातो. खाली बघा तुम्हाला पाणी वगैरे साचलेलं दिसून येत असेल आणि कॅनल टाईप जे आहे ते खोदकाम केलेलं आहे. डंबरच्या मागच्या बाजूने आपण जाऊया. खालीसुद्धा बघा मशिनरीज ठेवलेले आहे. तुम्हाला जर या ठिकाणी टनल पाहायला यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली काडली या गावाजवळून येऊ शकता. जास्त काही अडचण नाही, रस्ता वगैरे व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी बघा सेम 2 मशिनरीज उभ्या आहे. एक मेश जाडी फिटिंग करणारी मशिनरीज आणि दुसरी जी आहे ते ब्लास्टिंग आणि ड्रिलिंग करणारी मशिनरीज या ठिकाणी उभ्या आहे. दोन्ही मशिनरीज आहे. यांचं काम काय आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे व्हिडिओच्या आधी. आणि या बाजूने बघा ही रेल्वे लाईन टनलच्या बाजूने निघून जाते आणि या ठिकाणी आहे आपला एंडिंग पॉईंट. समोरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या मशिनरीच्या मदतीने जे आहे ते ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग केली जाते. ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगसाठी वापरली जाते ही मशिनरीज. आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी ब्लोअर पाईप लावलेला आहे. ब्लोअर पाईप म्हणजे स्टार्टिंग पॉईंटवर सुद्धा तसाच ब्लोअर पाईप लावलेला होता, ऑक्सिजन आणि शुद्ध हवा आतमध्ये सप्लाय करण्यासाठी. तर आपण जरा जवळ जाऊन बघूया. तर या ठिकाणी बघा पोकलँडचे काम सुरू असलेले आपल्याला दिसून येते. पोकलँडच्या मदतीने या ठिकाणी मटेरियल बाहेर काढलं जात आहे. बघा या बाजूने जे आहे ते जवळपास फक्त 350 मीटरच काम झालेलं आहे. स्टार्टिंग पॉईंटवर जे आहे ते जवळपास 850 मीटर काम पूर्ण झालेलं आहे. पण या बाजूने जे आहे ते जवळपास फक्त 350 मीटरच काम पूर्ण झालेलं आहे. कारण या बाजूने जे काही मटेरियल आहे ते थोडं कमजोर प्रकारचं आहे. जे काही माती आहे ते लवकर ढासळून जाते, त्यामुळे त्यांना खोदकामाला आणि ब्लास्टिंगला जो आहे तो प्रॉब्लेम जात आहे. त्यामुळे या बाजूने जे आहे ते खोदकाम जे आहे ते मंद गतीने होत आहे. पण स्टार्टिंग पॉईंटवर जे आहे जे आहे ते हार्ड रॉक म्हणजे काळे दगड लागत आहे, त्यामुळे त्यांना ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग करायला जास्त प्रॉब्लेम जात नाही. आणि या बाजूने जे काही मटेरियल आहे दगड कमी आहे, मुरम जास्त आहे, काळी माती असल्यामुळे आणि पाण्याचा जास्त निचरा होत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग करायला थोडा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे या बाजूने फक्त 350 मीटर आणि त्या बाजूने 850 मीटर असं पूर्ण जे आहे ते 1200 मीटर काम पूर्ण झालेलं आहे. अजून 1800 मीटर या टनलचं काम जे आहे ते बाकी आहे. तर बघा तुम्हाला दोन्ही पॉईंट मी या व्हिडिओमध्ये दाखवले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.